प्यारे मित्रों, आप सभी को आपका यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूं परशुराम हुनकट्टी। और जैसे हम पढ़ रहे बच्चों, कर्नाटक संपदा पाठ पढ़ रहे हैं। और कर्नाटक संपदा पाठ में ये दूसरा भाग का पाठ है बच्चों के। और पहला पाठ मैं ऑलरेडी अपलोड कर दिया हूं। और चाहे आप देखना है ज़रूरी है, आप नए हो तो चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करने के लिए ना भूलिए। और पहला वीडियो का लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में रखता हूँ। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ। ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಹುನಕಟ್ಟಿ। ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ನನ್ನ ಚಾನಲ್ಗೆ ಲೈಕ್ ಸೇರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ। ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪदा पाठ ಎರಡನೆಯ ಭಾಗದ ಒಂದು ವಿಡಿयो। प्रिय छात्रों, हम इस कर्नाटक संपदा पाठ के द्वारा कर्नाटक के प्राचीन काल का वैभव हो, वर्तमान का तंत्रज्ञान का तकनीकी का विकास और साथ ही प्राकृतिक सौंदर्य के साथ ही कर्नाटक राज्य के महान व्यक्तियों के परिचय के बारे में ज्ञात होते हैं। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಗತಕಾಲದ ವೈಭವ, ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆ, ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯದ ಜೊತೆಗೆ कर्नाटक राज्यದ महान व्यक्तिಗಳ ಪರಿಚಯ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। पाठ के शुरुआत पर इस प्रकार का मुद्दा है बच्चों। कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है। आप सभी को ही पता है कि जो भारत देश में जो कर्नाटक राज्य है ना, उसका स्थान बहुत ही बढ़िया है और यहाँ एक प्रगतिशील राज्य माना जाता है, अभिवृद्धि पथ पर जा रहा है। यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है। यानी जो 2021 की जनगणना के आधार पर हम कह सकते हैं कि जो कर्नाटक राज्य की जो आबादी लोक संख्या जनसंख्या है ना बच्चों, वो कितना है, 6 करोड़ से भी ऊपरी है। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವು ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಶೀಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಜನಸಂಖ್ಯೆ 6 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದೆ ಮಕ್ಕಳೇ। प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवार कर सुंदर और समृद्ध बनाया है। यानी जो प्रकृति माता है, इस जन्मभूमि है, इस जन्मभूमि ने कर्नाटक राज्य को अपने दोनों हाथों से सवार कर यानी क्या कि सजा कर बहुत ही सुंदर और समृद्ध बनाया है हमारे राज्य को। ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಯು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕೈಯಿಂದ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಬಹಳಷ್ಟು ಅಲಂಕೃತವಾಗಿ ಸುಂದರ ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ ತಾಯಿ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ। कर्नाटक की प्राकृतिक सूक्ष्मा अत्यंत नयन मनोहर है। और जैसे कर्नाटक राज्य की जो प्राकृतिक सौंदर्य है, सूक्ष्म यानी सौंदर्य, वो बहुत ही नयन मनोहर है, देखने के लिए बहुत ही बढ़िया है। कर्नाटक राज्यದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ತುಂಬ ಒಂದು ಸುಂದರವಾಗಿದೆ, ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ। पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है और इसी प्रांत से दक्षिण से उत्तर की छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं। आपको याद रखने की बच्चों, पश्चिम में एक विशाल अरबी समुद्र लहराता है। यानी हमारे देश है ना, कर्नाटक राज्य के जो पश्चिम के दिक् पर क्या है कि अरबी समुद्र लहराता है और दक्षिण से उत्तर की छोर तक किनारे तक जो लंबी हुई पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहा जाता है। इसमें इमेज में मैं आपको यही दिखाने के लिए प्रयास किया हूँ कि कर्नाटक राज्य को प्रकृति माता ने अपने हाथ से संवार कर सुंदर और नयन मनोहर किए हैं। और जैसे यहाँ पर एक है, लास्ट इमेज पर मैं आपको दिखाता हूँ। और कर्नाटक राज्य के पश्चिमी पर विशाल अरबी समुद्र है। और आगे है, यहाँ पर ये देखो बच्चों क्या है, यहाँ पर लिखा गया है कि दक्षिण से लेकर उत्तर तक। यहाँ पर है ना बच्चों, ये दक्षिण से लेकर उत्तर तक है ना, ये फैली हुई सभी पर्वतमालाओं को क्या कहा जाता है, पश्चिम घट्ट कहा जाता है, पश्चिमी घाट कहा जाता है, वेस्टर्न घाट्स, ठीक है। और इसी के कुछ भागों को क्या कहा जाता है बच्चों, सह्याद्री भी कहा जाता है। यानी देखो यहाँ पर है, और जो इस पश्चिमी घाट के कुछ यहाँ के भाग है ना बच्चों, इसे कहा जाता है कि सह्याद्री घाट, सह्याद्री घट्ट कहा जाता है। और जैसे ही दक्षिण में नीलगिरी का पर्वतमालाएं शोभायमान है। यानी कर्नाटक राज्य की जो दक्षिण में है ना बच्चों, जो दक्षिण में क्या है कि नीलगिरी है, जो ये नीलगिरी मालाएं बहुत ही शोभायमान है। यहाँ तक थे बच्चों कर्नाटक राज्य की प्राकृतिक सौंदर्य के बारे में मुद्दे। आपको लिखना है, पहला, कर्नाटक राज्य की प्राकृतिक सूक्ष्मा नयन मनोहर है। कर्नाटक के पश्चिम की दिशा में अरबी समुद्र लहराता है। दक्षिण से उत्तर की छोर तक फैली हुई पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं और इन्हीं घाटों के कुछ भागों को सह्याद्री कहते हैं। और दक्षिण में नीलगिरी पर्वतमालाएं बहुत ही शोभायमान है। ಮಕ್ಕಳೇ, ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಮೊದಲ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಇದೆ, ಅದನ್ನೇನು ಬರಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯವು ತುಂಬ ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರವು ಅಲ್ಲೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹರಿತದ, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಉತ್ತರದ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆಗೆ ಹರಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರ್ವತಮಾಲೆಗಳಿಗೆ ನಾವು
ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದೇ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಕೆಲವು ಭಾಗಗಳಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಘಾಟ್ಗಳು ಅಂತ, ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಘಟ್ಟ ಅಂತಲೂ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತಗಳಿದಾವಲ್ಲ, ಇವು ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗಿದ್ದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶೋಭಾಯಮಾನವಾಗಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳಿತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಮುಂದೆ ಇದೆ, कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है। यहाँ पर लिखा गया कि बच्चों कर्नाटक राज्य में कौन सी भाषा बोली जाती है? कन्नड़, क्योंकि कन्नड़ का शासनीय भाषा ही क्या है कि कन्नड़ है, जो एडमिनिस्ट्रेशन लैंग्वेज कहा जाता है ना बच्चों। और जैसे इसकी राजधानी बेंगलुरु है, यानी कर्नाटक की भाषा कन्नड़ हो गया और कर्नाटक की राजधानी क्या है कि बेंगलुरु है। ओके, यहाँ देश विदेश के लोग आकर बस गए, यानी कर्नाटक की राजधानी बेंगलुरु है और बेंगलुरु में क्या हुआ कि बच्चों देश विदेश के लोग आकर यहाँ पर स्थित है। बेंगलुरु शिक्षा का ही नहीं बल्कि बड़े बड़े उद्योग धंधों का भी केंद्र है, यानी केवल बेंगलुरु में शिक्षा के संस्थान ही नहीं, शिक्षा के साथ ही भी वहाँ पर बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र भी स्थित है। यहाँ प्रसिद्ध भारतीय विज्ञान संस्थान HAL, HMT, ITI, BHEL, BEL जैसी बृहद संस्थाएं हैं। इसे सिलिकॉन सिटी भी कहा जाता है। यानी यहाँ पर मुद्दों को आपको याद रखना है कि बच्चों जो हमारे कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में देश विदेश के लोग आकर बस गए, यहाँ पर शिक्षा के केंद्र भी नहीं, बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र हैं। और यहाँ पर यानी बेंगलुरु में भारतीय विज्ञान संस्थान है, HAL है, HMT है, ITI है और BHEL है। ओके, और BEL जैसी बृहद संस्थाएं भी स्थित है। इस कारण बेंगलुरु को कहा जाता है बच्चों? सिलिकॉन सिटी कहा जाता है। आप एक ही आंसर दे सकते हैं कि क्योंकि बेंगलुरु में बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र है, इस कारण हम बेंगलुरु को कह सकते हैं कि सिलिकॉन सिटी कह सकते हैं। देखो यहाँ पर है बच्चों, ये है पहले मैं आपको जानकारी देता हूँ भारतीय विज्ञान संस्थान के बारे में। जो भारतीय विज्ञान संस्थान है ना बच्चों, जो भारतीय विज्ञान संस्था कहते हैं उसे कहते हैं कि अंग्रेजी में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस कहते हैं। जो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस है ना, वो भारत के वैज्ञानिक अनुसंधान और उच्च शिक्षा के लिए वहाँ पर कार्यरत करता है। भारतीय विज्ञान अनुसंधान, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस। और सेकेंड है बच्चों HAL है, क्या है? HAL। और जैसे आप सभी को पता है बच्चों, HAL यानी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड है। और जैसे यहाँ तो एयरपोर्ट, जेट इंजिन, हेलीकॉप्टर के पार्ट्स के बारे में उत्पादन का काम करता है। ಮಕ್ಕಳು ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸೊ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರಗಳ ಜೊತೆಗೇನೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರದ ಕೇಂದ್ರಗಳು, ಬೃಹತ್ ಉದ್ದಿಮೆಗಳು ಕೂಡ ಇವೆ. ಆಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮೊದಲನೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆ. ಇದೇನು ಮಾಡ್ತೈತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥಾನ. ಆಮೇಲೆ ಇದು ಎರಡನೇದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ HAL ಇದೆ. HAL ಅಂದರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಏರೋನಾಟಿಕಲ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏರ್ ಜೆಟ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಜೆಟ್ ಇಂಜಿನ್ಸ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಬಿಡಿ ಭಾಗಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ಮಾಡುತ್ತೆ HAL. ಆಮೇಲೆ ಮುಂದಿಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸೊ ಮುಂದೆ ಒಂದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಏನಿದೆ? ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಅದನ್ನೇ ನಾವು ITI ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ. ಸೊ ITI ಅಂತಂದರೆ ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸೊ ಟೆಲಿಕಾಮ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಒಂದು ಸ್ವಿಚಿಂಗ್, ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಷನ್, ಎಕ್ಸೆಸ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಪ್ರೈಮಸಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ITI ಮಾಡುತ್ತೆ, ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಸೊ ಈ ಕಡೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ HMT ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಕಟ್ತಕ್ಕಂಥ ಕೈ ಗಡಿಯಾರಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಇದು HMT ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಮೇಜಲ್ಲಿ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, BHEL ಇದೆ. ಯಾವುದು? BHEL ಇದೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ BHEL ಅಂದರೆ ತಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಭಾರತ್ ಹೆವಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದು ಹೆವಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು, ಬಿಡಿ ಭಾಗಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ಮಾಡುತ್ತೆ BHEL. ಮುಂದೆ ಇದೆ ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಇದೆ. ಇದನ್ನು ನಾವು BEL ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಭಾರತದ ನೌಕಾಯಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ವಿದ್ಯುತ್ಗಾರಿಕೆ ಒಂದು ವಿದ್ಯುತ್ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. HAL हो गया, एयरपोर्ट के बारे में, जेट इंजिन, हेलीकॉप्टर्स के पार्ट्स होते हैं. HMT में हाथ पर रिस्टवॉच मशीन बनाना, तो जैसे ITI है, ITI यानी टेलीकॉम के स्विचिंग और ट्रांसमिशन काम करता है. और BEL है, BEL ये तो इंडियन आर्मी के लिए इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स करता है. BHEL है, ये तो हैवी इंजीनियरिंग और मैन्युफैक्चरिंग मटेरियल्स का उत्पादन कार्य करता है. ये सभी बड़े बड़े उद्योग धंधे कहाँ पर स्थित है बच्चों? हमारे कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में. आपको समझ में आ रहा होगा. और आगे है बच्चों
सर सीवी रामन, सर एम विश्वेश्वरैया, डॉक्टर CNR राव, डॉक्टर शकुंतला देवी जैसे दिग्गजों ने वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी के क्षेत्र में नारायण मूर्ति ने अपनी महत्तर उपलब्धियों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है। यानी अब यहाँ पर कर्नाटक राज्य के महान व्यक्ति के बारे में है। आपको याद रखने की कर्नाटक के महान व्यक्ति कौन कौन है। सर सीवी रामन है, सर एम विश्वेश्वरैया है, CNR राव है, शकुंतला देवी है और आगे है नारायण मूर्ति। कुल मिलकर 5 लोगों को याद आपको क्या करना है कि बच्चों याद रखना है। अब देखेंगे एक एक लोग क्या क्या करना है। ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ CV ರಾಮನ್, ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ, ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್, ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ ಮತ್ತು ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿಯವರು ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಒಂದು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈ ಜನರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್ ಅವರಿಗೆ 2013ರಲ್ಲಿ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೂಡ ಏನು ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಿಕ್ಕದ। ಸೊ ಶಾರ್ಟಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರ್ದು ಏನೇನಿದೆ ಅಂತ। ಸೊ ಇದು ಇಮೇಜಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು CNR ರಾವ್ ಅವರು, CV ರಾಮನ್ ಅವರು। ಸೊ CV ರಾಮನ್ ಅವರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ವೆಂಕಟರಾಮನ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। 1930ರಲ್ಲಿ ರಾಮನ್ ಬೆಳಕಿನ ಪರಿಣಾಮಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ನೊಬೆಲ್ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಸಿಕ್ಕಿತ್ತು CV ರಾಮನ್ ಅವರಿಗೆ। ಇದು ಮೊದಲನೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಎರಡನೇದು ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿದ್ದಾರೆ। ಇವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅಂತ। ಇವರು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಭಿಯಂತರರು, ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। 1955ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯದವರಿಗೆ। ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್ ಅವರಿದ್ದಾರೆ। CNR ರಾವ್ ಅವರು ಭಾರತದ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ರಸಾಯನ ತಜ್ಞ ಅಂತ ನಾವುಗಳು ಕರಿತೀವಿ। ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೇ ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ್ ರಾಮಚಂದ್ರ ರಾವ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। 2013ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ CNR ರಾವ್ ಅವರಿಗೆ। ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಇವರನ್ನು ಮಾನವ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ। ಆಮೇಲೆ ಕಡೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಮೇಜ್ದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ। ಸೊ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ತಮಗೆ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ಫೋಸಿಸ್ನ ಒಬ್ಬ ಸಂಸ್ಥಾಪಕರು, ಫೌಂಡರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ। ಸೊ ಇವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಎಲ್ಲ ಮಹಾನ್ ದಿಗ್ಗಜರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಹೆಸರನ್ನು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇವರುಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವುಗಳು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೃಹತ್ ಕೈಗಾರಿಕೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಕುರಿತು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ। इष्ट ಆದರೆ लाइक ಮಾಡಿ, शेयर ಮಾಡಿ, सब्सक्राइब ಮಾಡಿ। छात्रों, हम यहाँ तक कर्नाटक राज्य के प्राकृतिक सौंदर्य और कर्नाटक के बेंगलुरु में बसे हुए बड़े बड़े उद्योग धंधे केंद्रों के बारे में और कर्नाटक के महान दिग्गजों के बारे में जानकारी प्राप्त कर ली है। अगले वीडियो में और भी आगे की जानकारी प्राप्त करने के लिए कोशिश करेंगे। आपको अच्छा लगे तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। मिलेंगे, धन्यवाद।